हायवे बंद पाडलेला होता आणि त्यावेळी सरकार गुडघ्यावर टेकलं, कोर्टाला पुढे केलं, पण कोर्टाला सुद्धा जुमानायचं नाही असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि मग शेवटी 3-4 मंत्र्याचं शिष्टमंडळ आलं, आम्हाला मुंबईला बैठकीला बोलवलं आणि या बैठकीमध्ये 30 जून पूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अर्थात आम्ही काही नवीन मागणी केलेली नव्हती, कारण 2024च्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन देऊन मतं घेतलेली होती. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा 7/12 कोरा 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 असं सांगून त्यांनी मतं घेतली होती. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी महाविकास आघाडीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही 3 लाखापर्यंतची कर्ज संपवून टाकू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. त्याच्यावर वरचढ म्हणून यांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमचा 7/12च कोरा करतो असं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली. आता आमचं म्हणणं एवढंच आहे, एक तर बाप जिवंत असल्याचा पुरावा द्या आणि मग बाप जिवंत नसेल तर श्राद्ध घाला, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, तुम्हाला जमत नव्हतं का? कारण देवेंद्र फडणवीस हे गेल्या 12-13 वर्षापासून महाराष्ट्रातली सत्तेची सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. 2015ला मुख्यमंत्री झाले, 5 वर्षे ते मुख्यमंत्री राहिले. मधला 2-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर ते मग परत उपमुख्यमंत्री राहिले. गेली 2 वर्षे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या भावनेशी का खेळ केला, एवढंच आमचं म्हणणं आहे. का तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली? आजपर्यंत सगळ्यांनीच शेतकऱ्यांना गडवागडवी केलेली आहे. आता तुम्ही जर का अशा प्रकारे गंडवागंडवी करणार असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि या महाराष्ट्रातला शेतकरी कदापि ते सहन करणार नाही. नोव्हेंबरचं आंदोलन हे तारखेसाठी होतं, त्यावेळी हातापाया पडून तुम्ही 30 जून पर्यंतची मुदत मागून घेतली. आता या 30 जूनच्या आज जर का तुमचा 7/12 कोरा झाला नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तुम्हाला माफ करणार नाही, हा इशारा द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर ज्या काय अटी शर्ती घातल्या त्या अटी शर्ती काढून टाका, ही मागणी घेऊन आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. हे उपोषण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, रोहितदादा पवारांचं नाही, हे उपोषण प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, हे लक्षात ठेवा. तुम्ही असंच याला राजकीय रंग देऊन नामानिराळ राहू नका. आमचे बच्चू कडू कुठेही असले तरी त्यांना सुद्धा या उपोषणाचं आणि या मागणीचं समर्थन करावंच लागेल, कारण यासाठी आम्ही आंदोलन केलेलं होतं. यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी एकवटलेला होता आणि त्यामुळं भाई जयंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत, अनेक महाराष्ट्रातले नेते मंडळी इथे आलेले आहेत, अजून येणार आहेत. बघ, या व्यासपीठाच्या निमित्तानं, या मंचाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्गातला, सगळ्या भागातला, सगळ्या विभागातला शेतकरी एकवटाला लागलेला आहे. मग तो कोकणातला शेतकरी असेल, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला शेतकरी असेल किंवा विदर्भातला शेतकरी असेल, पूर्व विदर्भाचा असो किंवा पश्चिम विदर्भाचा असो, सगळ्यांची एका सुरामध्ये मागणी आहे की आमचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे. अरे आता याला पुराव्याची गरजच काय? तुमच्या दळबदरी धोरणामुळे
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7/12 कर्जानं भरलेला आहे. तुम्ही कांद्याची वाट लावली, तुम्ही ऊस उत्पादकाची वाट लावली साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून, तुम्ही सोयाबीनची वाट लावली, तुम्ही कापसाची वाट लावली, तुम्ही भाजीपाल्याची वाट लावली, तुम्ही धानाची वाट लावली. कुठलं एक क्षेत्र शिल्लक ठेवलं नाही. आणि हे कमी होतं म्हणून की काय, तुम्ही रासायनिक खतावरच्या किमती वाढवल्या, त्याच्यावरची सबसिडी कमी केली. आणि आज माझ्या शेतकऱ्याला तुम्ही खत घेण्यासाठी रांगेत उभा केलं, त्याला खतासाठी त्याला रांगेत उभा केला, त्याला मोबाईल घेऊन यायला लावलं. अरे तुमचा सर्व्हर कधी चालू असतो का बघा जरा, तो कायम डाऊन झालेला असतो. त्यानं खत नोंदणी कधी करायची, घ्यायचं कधी. आणि 80 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या नावावर 7/12 असतो, त्यानं कसं ते ऑनलाईन करायचं, ते कसं त्याचा पॉज द्यायचा, या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही. यांचा हेतू एवढाच की अशा पद्धतीनं अडथळे आणल्यानंतर शेतकऱ्याचा खत खरेदी करण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि आपला सबसिडीवरचा खर्च कमी व्हावा, हा दुष्ट हेतू यांचा आहे. अशा यांच्या धोरणामुळं महाराष्ट्राची आणि देशाची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. या लोकांनी शेती व्यवसायाची फार वाट लावून ठेवलेली आहे आणि सुरलेली शेती आता शक्तीपीठ महामार्गासाठी मागवून घ्यायला लागलेल्या आहेत. त्यांना लाज वाटलं पाहिजे. वर काय म्हणायचं, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही. अरे 12-13 वर्षापासून राज्य तुमच्याच हातात आहे. मग चांगली नसेल तर जबाबदार तुम्हीच आहात. त्याला या महाराष्ट्रातला शेतकरी जबाबदार नाही, त्याला या महाराष्ट्रातला सामान्य माणूस जबाबदार नाही. तुम्ही जे जे कर लावले ते या महाराष्ट्रातल्या लोकांनी इमानदारीने दिले. तुम्ही जे काय धोरणं राबवली त्याला जनतेनं मान्यता दिली. आणि मग तिजोरी लुटायचं काम कोणी केलं असेल तर ते तुम्ही केलेलं आहे. आणि मग तुम्ही वेठीस धरताय शेतकऱ्याला, तुम्ही वेठीस धरताय सर्वसामान्य माणसाला. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. मला देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही आता शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना अटी शर्ती लावताय. देवेंद्र फडणवीस, तुम्ही सत्तेवर आल्यापासून म्हणजे 2016 विनंती आहे 2 मिनिटं बंद करा. वाजवणाऱ्यांना विनंती आहे 2 मिनिटं ताशे बंद करा. जरा वाजवणाऱ्यांना विनंती आहे 2 मिनिटं ताशे बंद करा. 2016 ते 2026 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये NCLT कडे गेलेली एकूण थकीत बँकांची जी काही प्रकरणं आहेत त्याचे कर्जाची बेरीज आहे 40,943. नाही, 40,943 कंपन्यांची प्रकरणं NCLT कडे गेली. आणि या थकीत कर्जाचा आकडा होता 13 लाख कोटी रुपयाचा. ते कर्ज तुम्ही 4,32,000 कोटी रुपये घेऊन मिटवला. म्हणजे 13 लाख कोटी रुपयाची कर्ज तुम्ही वन टाइम सेटलमेंट करून किंवा राईट अप करून गेल्या 10 वर्षामध्ये जर का 4,32,000 कोटी रुपये मध्ये मिटवलेले असेल NCLTच्या माध्यमातून, त्यावेळी तुमचे निकष कुठे गेले होते? त्यावेळी तुमचे नियम कुठे गेले होते? त्यावेळी तुमची आर्थिक शिस्त कुठे गेले होते? आणि उन्हातानामध्ये राबणारा माझा शेतकरी, तुम्ही दर पाडल्यामुळे, तुम्ही कांद्याचे भाव पाडले, तुम्ही सोयाबीनचे भाव पाडले, तुम्ही कापसाचे भाव पाडले, तुम्ही साखरेच्या निर्यातीवर बंदी करून ऊसाचे भाव पाडले, तुम्ही सगळ्या शेतीमालाचे भाव पाडले. आणि त्यामुळं काढलेलं कर्ज फेडता न आल्यामुळं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला तुम्ही नियम अटी लावताय. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि त्यामुळं जर जो न्याय या कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत NCLTनं लावला, तोच न्याय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लावला पाहिजे. कुठली आले 2 लाखापर्यंतची कर्ज? जेवढं कर्ज शेतकऱ्यांनी काढलंय या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा द्राक्ष उत्पादक शेतकरी बसत नाही. या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा डाळिंब उत्पादक शेतकरी बसत नाही. या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, शेड नेट करणारा शेतकरी बसत नाही. आणि मग यांना काय वाऱ्यावर सोडायचं काय? अरे लॉकडाऊन मध्ये सगळी बाजारपेठ थांबलेली होती, त्यावेळी या शेतकऱ्यांनी तुम्हाला जगवलं.
त्याच्या उपकाराची परतफेड तुम्ही असे नियम आणि अटी लावून करता, त्यावेळी तुम्ही उद्योजकांना, व्यापाऱ्यांना व्याजात कपात करून, व्याजात सवलती देऊन त्यांना मदत केली. शेतकऱ्याला तुम्ही मदत काय केली? अहो, फुल शेती करणारा माझा शेतकरी अक्षरशः ग्रीन हाऊस ओस पडले, परदेशामध्ये फुलं निर्यात करणाऱ्या शेतकऱ्याचं वाटोळं झालं, तुम्हाला दया आली नाही. हे सारे प्रश्न जेव्हा निर्माण झालेले होते देवेंद्र फडणवीस, त्यावेळी तुम्ही काय करत होता? समृद्धी महामार्गाचा खर्च 49,247 कोटी होता, तो 61,000 कोटीवर गेला. तुम्ही आणि एकनाथ शिंदेनी चांगला हात मारून घेतला. एका आमदाराचा भाव तुम्ही 50 कोटी रुपयाचा काढला. त्यावेळी लाज वाटली नाही का? त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता वाटली नाही का? तुम्ही बुलेट ट्रेन 1 लाख कोटी रुपयाचा खर्च होता, 1,98,000 कोटी पर्यंत वाढवत नेला. त्या बुलेट ट्रेनची गरज होती का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा करण्याच्या ऐवजी तुमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत, तुमच्याकडे समृद्धी महामार्गासाठी पैसे आहेत, तुमच्याकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत. जो शक्तीपीठ महामार्ग 40-42 कोटी रुपये पूर्ण व्हायला पाहिजे, तो आता तुम्ही 1,20,000 कोटी पर्यंत नेला. अरे हे कशासाठी? तर 2029ला पुन्हा आमदारांची आणि खासदारांची घाऊक खरेदी विक्री करण्यासाठी यांना पैसे झाले आहेत. तुम्ही स्वप्न बघताय महाराष्ट्राचं, देशाचा पंतप्रधान होण्याची. मी तर म्हणतो तुम्ही जागतिक पातळीवर जावा, परंतु आमचं वाटोळं करून जाऊ नका, एवढंच आमचे तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमचं वाटोळं करून तुम्ही दिल्लीतच काय, गल्लीत सुद्धा फार काळ राज्य करू शकणार नाही. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या उलटा कोणी गेला, त्याला या शेतकऱ्यांना उलटा टांगल्याशिवाय सोडलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं या सगळ्या अटी शर्ती काढा आणि कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्हीच कबूल केलेला आहे, तुम्ही स्वतःहून जाहीर केलेला आहे, आणि मग आता मागे हटता कशाला? मगाशी शशिकांत शिंदे साहेबांनी म्हटलं तसं काढा जाऊ अजून 1 लाख कोटी रुपये कर्ज, नाहीतर 10 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहेच. अजून 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढा, काय करायचं ते करा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, बुलेट ट्रेन रद्द करा, नाहीतर विकून टाका बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. काय गरज आहे बुलेट ट्रेनची? कोण चाललाय तिकडे गुजरातला? अरे गुजरातला पाणी पळवलं. गुजरातला आता हे सगळे ठेकेदार कोण आहेत? हे गुजरातचे सगळे ठेकेदार. शक्तीपीठ महामार्गाचा ठेकेदार असून दे, इथला समृद्धीचा ठेकेदार असून दे, सगळे ठेकेदार गुजरातचे, सगळे लुटारू गुजरातचे. आणि आम्ही काय करायचं? आम्ही नुसतं कर्ज भरायचे. देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर समृद्धी महामार्गाचा जे काही डीपीआर आहे तो IIT रुडकीकडनं तपासून घ्या. त्या जर संस्थेनं म्हटलं, कारण सरकारी संस्थेवर अजूनही आमचा विश्वास आहे, जरी न्यायालयावरचा विश्वास डळमळीत झालेला असला तरी काही तज्ज्ञ संस्थांच्यावरचा अजूनही आमचा विश्वास डळमळीत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तो डीपीआर बरोबर आहे, तो खर्च बरोबर आहे हे दाखवून द्या, मग तुमच्या शक्तीपीठाच्या बाबतीत आम्हाला विचार करता येईल. केवळ पैसा काढायचा आणि पुन्हा एकदा 2029च्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींचा घाऊक बाजार करायचा, यासाठी तुम्ही असे खर्चिक प्रकल्प एका बाजूला राबवत सुटलेला आहे. आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राला लुटायला लागला असाल तर एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रानं जे म्हणून लुटारू आले त्या सगळ्या लुटारूंना पळवून लावलेला आहे. तुम्हाला सुद्धा बुडाला पाय लावून पळून गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही, ही परिस्थिती आम्ही निर्माण करू. आणि त्यामुळं मी सरकारला इशारा देतो, काय असेल ते रोहित दादा बरोबर चर्चा करा. 1 दिवस 2 दिवस आम्ही थांबायला तयार आहे, परंतु या 2 दिवसामध्ये जर का निर्णय झाला नाही तर या उभा महाराष्ट्र पेटवून सोडल्याशिवाय सोडणार नाही. आणि आम्ही काय करतोय हे नागपूरला दाखवून दिलेलं आहे. नागपूरची झाकी पुन्हा बघायची असेल तर खुशाल आमची परीक्षा घ्या, पण एक लक्षात ठेवा, उपोषण कोण करता, उपोषण कुणाचं आहे,
कुठल्या पक्षाचा आहे माहित नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि तो 7-12 कोरा नाही झाला तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजून त्यांच्या बरोबर जे कोणी असतील त्यांना एवढंच सांगतो, परिणाम चांगले होणार नाहीत एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. यानंतर शाहीर साबळे यांना विनंती करतोय, त्यांनी पुढील कार्यक्रम घ्यावा. हॅलो, चला. हॅलो हॅलो, ए आला का? दे ना स्वरपट दिशे. हॅलो, हॅलो हॅलो, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, सर्व शेतकरी बांधवांना एक मिनिट. कुठलं बॅरिगेट तुटतंय? सर्वांना विनंती आहे, अनेक संघटना, अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी दादांना व उपोषणाला पाठिंबा द्यायसाठी आलेले आहेत. कृपया जायची लाईन मोकळी करा. सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे, दादा आपल्या हक्कासाठी तिथं बसलेले आहेत. दादांना त्रास होऊ नये याची सर्वांनी दखल घ्यावी. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कोणीही स्टेजवर येण्याचा आग्रह करू नये. स्टेजवरची मर्यादा ऑलरेडी ओलांडण्यात आलेली आहे. दादांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून सर्वांनी स्टेजच्या समोरून यावं. प्लीज कोणीही कोणाला फोन करून विनंती करू नये. आपण पोलीस बांधवांना पण आणि नियोजन समितीमधल्या सर्वांना सहकार्य करावं ही नम्र विनंती. कोण कोण? आसिफ आणि तुषार दादा, डाव्या बाजूनी सर्वांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा ही विनंती. मोकळा करा. कृपया सहकार्य करायचे, ती जागा मोकळी करा. सर्वांना हात जोडून विनंती आहे, थोडं सहकार्य करा. अनेक संघटना, अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत. कृपया मधली लाईन मोकळी करायची आहे. माझं प्रसार माध्यमांना विनंती आहे, मीडियाला कृपया इथे 2 मिनिटं आम्हाला लाईन मोकळी करू द्या. तुम्हाला चान्स देतो लगेच. कृपया या ठिकाणी कोणी थांबू नये, सहकार्य करायचंय. आपले स्वयंसेवक कृपया सर्वांना विनंती करा. हॅलो हॅलो हॅलो, दादा थोडं सहकार्य करा. स्वयंसेवकांना विनंती आहे, ज्यांचं भेटून झालं त्यांना समोरच्या साईडनं जाऊ द्या. इकडून गर्दी जास्त आली आहे, समोरचा रस्ता मोकळा करा. तिकडचा रस्ता मोकळा करा समोरचा. स्वयंसेवकांना विनंती आहे, समोरचा रस्ता मोकळा करा. हॅलो, इकडनं येणाऱ्या लोकांना तिकडनं जाऊ दे बाहेर. हॅलो, हॅलो, माझी रोहित दादांना विनंती आहे, आपल्याला दीर्घकाळची लढाई करायची आहे, पण ती लढाई करत असताना आम्ही सहजासहजी मागे हटणारी सुद्धा माणसं नाही आहोत. कारण या सरकारला जरी दयामाया नसली तरी आम्ही आमचा मोहरा पणाला लावलेला याचंही भान आपल्याला ठेवलं पाहिजे. पण म्हणून आम्ही असं मैदानातले पळ काढणारे लोक नाही आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे,
माझ्या माहितीप्रमाणे आज उद्या काही मंत्र्यांच्या चक्रा सुरू होतील. सरकारकडून काय ठोस येते बघायचं, परंतु ठोस काही निर्णय झाल्याशिवाय अजिबात मागं हटायचं नाही. हा आपल्याला निर्धार कुठेतरी करावा लागेल. आणि तो करत असताना सरकारला मी पुन्हा एकदा इशारा देतो की तुम्ही जर का गृहीत धरला की यांच्या पाठीमागे कोण आहे, हे काय करणार आहेत, तर फडणवीस तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा सुरक्षित राहणं मुश्किल होईल. हेच सांगतो. कारण तुम्ही उद्योगपतींच्या दृष्टीनं, उद्योजकांच्या दृष्टीनं, या परप्रांतीय ठेकेदारांच्या दृष्टीनं देवेंद्र असला तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही दैत्यासारखं वागू नका. तुम्ही तसं दैत्यासारखं वागायला लागला तर हा बळीराजा मुकाट्यानं बसणार नाही. तो काळ गेला. वामनाच्या डोक्यावर पाय घेऊन पाताळात गाडणारा बळीराजा गेला. आत्ताचा बळीराजा नांगराचा फाळ हातात घेऊन बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा काय असेल ते सरकारनं येत्या 1-2 दिवसामध्ये निर्णय घ्यावा. आणि तो निर्णय रोहित दादा आणि त्यांचा आंदोलनाचं नियोजन करणाऱ्या सगळ्या कमिटीला मान्य असेल तर आमची काही हरकत नाही. पण त्यांच्या विरोधात त्यांना जोर जबरदस्तीने करून जर उपोषणाचा उठवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या रोषाला कारणीभूत ठरल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. एक लक्षात ठेवा, अत्यंत पवित्र ठिकाणी हे उपोषण चालू आहे. पांडुरंगावर माझा विश्वास आहे. पुढच्या महिन्यामध्ये आषाढीची एकादशी आहे आणि या पांडुरंगाला साकडे घालून ज्या वेळी मी शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनं केली त्या वेळी पांडुरंगानं मला यश आणि यशच दिलेला, हे लक्षात ठेवा. पांडुरंगाला साकडे घालून मी बारामतीला गेलो, टनाला 450 रुपये ऊसाचा भाव मिळवून घेतला. पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून मी महाराष्ट्रामध्ये दुधाचं आंदोलन केलं. लिटरला 5 रुपये दुधाचं अनुदान घेतलं. हा आजपर्यंतचा पांडुरंगाचा मला आलेला अनुभव आहे. आणि रोहित दादा, तुम्हाला सुद्धा पांडुरंग पावल्याशिवाय राहणार नाही. कारण मनोभावे, अर्थात तुमचा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही मला माहिती आहे. कारण तो कर्ज 7-12 कोरा झाला तर तुमचा काय व्यक्तिगत फायदा होईल असं मला वाटत नाही. पण या महाराष्ट्रातल्या शेतकरी जो उन्हातानामध्ये काम करतो, ज्याचा चेहरा उन्हातानानं करपलेला आहे, त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याचं श्रेय तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते श्रेय पांडुरंग तुम्हाला निश्चितच देईल अशी पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.